हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आज पिहूला सुट्टी आहे, त्याच्यामुळे घरातली सगळी कामं जी आहेत ते निवांत करायची आहेत. आज आम्ही उशिरा उठलेलो आहोत आणि इथं माझी आंघोळ झालेली आहे, श्रीची पिहूची दोघांची पण आंघोळ झालेली आहे. तर आता हे दोघंजण काय करतात ते पाहूया आपण. चला तर मग. तर आता ह्यांचं इथं शेव खायचं काम चालू आहे. आलू भुजिया, तेलंगणामध्ये ह्याला आलू भुजिया म्हणतात. आणि इकडे ह्यांचं टी व्ही बघणं पण चालू आहे. जंगल का राजा. तर ते दोघं टी व्ही बघते तोपर्यंत मी माझी कामं जे आहेत ते आवरून घेत होते. तर सगळ्यात पहिलं दूध तापून घेतलेलं आहे आणि नंतर मग देवपूजा करायला घेतली. तर देवपूजा करायचं म्हणजे देवपूजा झाली होती, फक्त जपमाळ जी आहे ती करायची बाकी होती. आणि जसं मला रोजचं घडतं त्या पद्धतीचं मी जप जो आहे तो करते किंवा तोंडामध्ये देवाचे नामस्मरण घेते. आणि हे केल्यानंतर मला खरंच भारी वाटतं बरं का. नंतर मग देवाची मस्त अशी आरती केलेली आहे, गणपतीची आरती आणि स्वामी महाराजाची. तर देवपूजा केल्यानंतर घरामधलं वातावरण जे आहे ते खूप छान आणि मस्त वाटतं, एकदम प्रसन्न असं वाटतं. नंतर मग आज तेलंगणा स्पेशल होता उत्तप्पम. आणि इथं सगळे जे पदार्थ जे असतात ते उडदाची डाळ आणि तांदूळ याच्यापासूनच बनलेले असतात आणि त्याला वेगवेगळी नावं, इडली, उत्तप्पम किंवा डोसा, पुलुगुलू, पुन्हा तसला वडा, असे भरपूर नावं आहेत. आणि ज्या मला आवडतात त्या मी घरी पण करून खातो. आणि आज मुलांसाठी स्पेशल होतं हे सगळं, चटणी आणि उत्तप्पा. आत्ता मी घेते बनवायला तूप. तर 10 दिवस झालं साय जी आहे ती साठवलेली आहे, तुम्ही बघू शकता, एकदम घट्टसर झालेली आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे साय काढलेली आहे आणि 1 ग्लास भरून पाणी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याला 5 मिनटं ढक्कन लावून मिक्सरवरती फिरवून घ्यायचं एकसारखं. चला तर मग घेऊया. दिवसभर घरामध्ये बसून असेच काहीतरी उद्योग करत राहायचं, तूप काढायचं, कुठं हा इथला पसारा काढ, तिथला पसारा काढ, म्हणजे मन ह्याच्यामध्ये रमून जातं. बरं मग पटकन. तर आता तूप करायला घेतलेलं आहे आपण. अगदी 10 मिनटात हे लोणी जे आहे ते तयार होतं, जास्त वेळ काही लागत नाही. फ्रीज म्हणजे मिक्सरवरती केलं त्याच्यामुळे मस्त असं एकदम क्रीमी टाईप दिसतं हे. तर तूप जे आहे तुम्ही गॅस बारीक मोठा करून घ्यायचं. मेन गोष्ट म्हणजे तूप करताना आपल्याला गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा असतो, पण आपल्या कामामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी पटपट करायला शिकतो. तर आता सध्याचं तूप जे आहे ते आपल्या म्हणजे माझ्या लहानपणी ज्यावेळेस माझी आई तूप बनवायची, जो सुगंध घरामध्ये दरवळायचा तो आता सध्या दरवळत नाही. तो म्हणजे खूप कमी प्रमाणात त्याचा सुगंध येतो, मला तरी असं वाटतं बरं का. आणि आता सगळे पदार्थ जे आहेत ते खत घालून बनवतात, त्याच्यामुळे मग त्याची म्हणजे एक चव जी असते ती व्यवस्थित अशी त्याची चव पण लागत नाही. पण घरचं असतं त्याच्यामुळे ते बरं पडतं बाहेरच्यापेक्षा. आणि ते म्हणूनच आता सध्या चालायचं आहे. तर तूप झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 3 पानं तुळशीची घातलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता तूप अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे, मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर हे तूप जे आहे ते परफेक्ट आहे. ह्याच्यापेक्षा जास्त जर काळवटपणा आला तर तूप जे आहे ते कडवट लागतं आणि त्याची स्मेल पण व्यवस्थित अशी येत नाही. तर झालेली आहे तुपाची रेसिपी. इथं मी घेतलेला आहे फ्रीज जो आहे तो क्लीन करायला. आठवड्यातून एक वेळेस मी फ्रीज जो आहे तो अशा पद्धतीचा क्लीन करून घेते. त्याच्यामधलं साहित्य वगैरे धुवून घेत नाही, पण व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. एका टोपल्यामध्ये मी 3 तांबे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी विम जेल टाकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही सोडा आणि जे व्हिनेगर असतं ते पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता.
आणि हे सगळं टाकून पाणी जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये एक कापड ओढवून त्याला पिळून घ्यायचं आणि नंतर हे सगळं पुसून घ्यायचं. असं केल्यामुळे काय होतं, फ्रीज आहे ते लवकर क्लीन होतं किंवा फ्रीजवरती पिवळे वगैरे डाग असतील ते पण पटकन निघून जातात, चिकटपणा निघून जातो आणि फ्रीज आहे ते एकदम स्वच्छ आणि चकाचक दिसतं. पावसाळ्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा ठेवाव्या लागतात घरामधल्या. किचनवट्टा असो किंवा फरशी असो, म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये बुरशी आणि ओलावा होतो त्याच्यामुळे ह्या सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला कोरडं ठेवावं लागतं. आता मी करणार आहे हे जे सेल्फ आहेत त्याच्यामधली पण मला क्लिनिंग करून घ्यायची, म्हणजे पेपर खाली दुसरा आतरायचा आहे. हा पेपर जो आहे तो आतरून 15 दिवस झाले, त्याच्यामुळे मला आपण ही पण आज क्लिनिंग करून घेऊया. आणि हे सामान जे आहे ते पण अस्ताव्यस्त झालेलं आहे. काय 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 मी कसं नक्की करायला लागले, पसरा काढायला लागले बाबू, तू कसं लागायचं. आणि आत्ताच हा उंदीर तिकडे खेळत होता, म्हटलं खेळतोय तर पण आपण इकडं हा पसारा काढून घेऊया. तर हा आला मध्ये काय पिलू. तर किचनमधलं सगळं आवरून झालेलं आहे आणि फक्त हा कप्पा जो आहे तो सगळ्यात शेवटचा होता. तिथे मी मस्त असे बाउल सेट करून ठेवलेले आहेत. आणि किचनमध्ये जेवढं आपण किचन जे आहे ते टापटीप ठेवू तेवढं किचनमध्ये स्वयंपाक करायला आणि बरंच काम करायला मन लागतं बरं का, आणि व्यवस्थित छान दिसतं. नंतर 4 ते 6पर्यंत पिऊची ट्युशन होती, मग तिला नेऊन सोडलं आणि घेऊन आलेलो आम्ही. तर मस्त असं सगळ्यांनी इथं कुरकुरे घेतले होते आणि ह्या ताई ज्या आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत. आमच्या दोघीचं घर जे आहे ते जवळच आहे, त्याच्यामुळे आम्ही पण दोघींना एक एक कुरकुरा घेतला होता. कधीतरी आपल्या स्वतःसाठी काहीतरी वेळ काढायचं, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी पण करायच्या, प्लस घरातली पण कामं करायची. चला तर मग बाय बाय, आजच्यासाठी एवढंच.